भैरनाथ वस्ताद की सो हॅलो गाईस, नमस्ते, केम छो, कसं काय, जय शिवराय. सो गाईस, दिवाळी चालू आहे आणि दिवाळी सोबत बघू शकता पाऊस पाऊस गाईस, पाऊस. अरे काय बोलायचं, पावसाला काय सगळ्यांसोबत लपडच करायचा प्लॅन आहे की काय? अरे उन्हाळ्यात पाऊस, हिवाळ्यात पाऊस, दिवाळीत पाऊस, नवरात्रीत पाऊस, गणपतीत पाऊस, बाबा सगळ्यात पाऊस, सगळ्यात पाऊस. पावसाने तर वाटवला गेलाय. मेहंदी कुठे जायचं, काय करायचं, काय बोलू शकत नाही. आता काय बोलायला शब्दात नाही. असं वाटतं काय इलेक्शन मध्ये उभा राहायचा प्लॅन आहे त्याचा आणि सगळ्यांसोबत असं म्हणजे युती करल आणि तोच बाजी मारल. हा, मार बाजी भाई, मार. असं पडू नको ना, आमच्या उडू नको ना. असं झालं तू उडतोस, पडत नाही, उडतोस. गाईस जाऊ दे, आता सोडा. आता आलो गाईस. तर वेलकम टू आपल्या न्यू ब्लॉग मध्ये गाईस. तर मला माहिती आहे आज कुठे चाललोय. तर आज आपण चाललोय दिवाळे गावाला, बैरी देवाच्या दर्शनाला. असतो गाईस, ब्लॉग बघा शेवटपर्यंत, बघा, मजा येईल तुम्हाला. कारण तिकडं खूप भारी आहे, रातची भारी आहे, म्हणजे काय आहे ते तुम्हाला ब्लॉग बघितल्यावर. सो गाईस, थोडा पावसाचा आनंद घ्या. तो आता पडतोय आपल्यासोबत, आपल्यावर पडतोय, आपल्यावर उडतोय, त्याचा आनंद घेऊया. तर गाईस बघू शकता, वराटते गराटते आणि पाऊस पण पडतोय, विजा पण चमकतात. सो गाईस, तर आता आपण आलो आहोत बदलापूर नाही, सॉरी गाईस, बदलापूर नाही तर बेलापूर CBD, बेलापूर CBD. सो गाईस, इथून आपल्याला 5 मिनिटाचा अंतर आहे. तर आपण थेट दिवाळे गावाला जायचं आहे आपल्याला. तर आपला मित्र येतोय न्यायला आपल्याला, आणि आपल्याच गावातले मित्र आहेत. सो गाईस, ते दोघं जण आलेत आणि एक जण आपला कामावरून थेट गाडी घेऊन आपल्यासाठी न्यायला येत आहे, आपलाच मित्र आहे. सो गाईस, चला. गाईस, ट्रेन आली, ट्रेन बघू शकता, ट्रेन आली. तर आपल्याला तिकडे 4थ्या प्लॅटफॉर्मच्या साईडवरून जायचं आहे. आता चढून जाऊ आपण, चढून. पाऊस 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 पाऊस. गाईस, ट्रेनमध्ये घुसलो आपण, एक ट्रेन घुसलो, पार केलं एक ट्रेन. सो काही दुसरी ट्रेन जायला नाही, आता आपल्याला खालून जावं लागेल, खालून जायला लागेल. चला भाई. सो गाईज बघू शकता, हा बेलापूर काय लोकेशन आहे. आणि ही रिक्षा, मालता प्रवास बघा यांचा चालू आहे ना. अय्यो ओ भाई, गाईस, हा बघा तोच जो तुम्हाला बोललो आपल्याला न्यायला तर गाईस आलाय. हे थांब. कॉंग्रॅच्युलेशन. गाडी गाईस, हा कट इथून स्टार्ट. सो गाईस, फायनली आपला एबीसी गाईस बघू शकता. हा पार्टी पाहिजे होते नंतर. सो गाईस, आलेला आहे. तर आता आपण जाऊ बैरी देवाच्या दर्शनाला. सो गाईस, दिवाळी खूप बार बघा, रात्रीचा बार बघ कसं पाऊस आणि पाऊस पाऊस तुझ्या आईची. पाऊस तू उडत नाही रे, गाईस. चला, आपल्या पशु आणि विदू तिकडे पोहोचलेले आहेत. तर लवकर पाऊस नाही तर भिजू हे चालू. सो गाईस, काय दोन्ही वाटा. सो गाईस, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हा ठीक आहे. वाईप बघा, वाईप नाही. सो गाईस, आपण आलो
तर आपला नारोल आणि वेदू त्यांना कॉल करू कुठं आहेत ते काय. सांचे बारा बसून बंगले दारा. सो गाईज हा बघा हा आमचा प्रज्वल पाटील उर्फ प्रजू. कशाला घेऊन आलाय तू रे? चप्पल बघा गाईज कशाला घेऊन आलाय तू रे? काही बॅग बघा ही. तो गाईज प्रजू काय बोलतो, पाऊस आपल्याला पडतोय की उडतोय? गाईज फायनली आपला प्रजू भेटला. आता वेदू कुठे आहे त्याला शोधायला लागेल. हे वेदू आपला सकाळी 6 वाजता आलाय. पावसाचा वाढायला रे अभय. तर गाईज आता आपण थेट दर्शन घ्यायला जाऊ. पहिला आपण वेदूला शोधू आणि दर्शन घ्यायला जाऊ. तो गाईज पाऊस बघा पाऊस. गाईज वेदन पाऊस आला. हा मूड ऑफ झाला गाईज. सकाळी 6 वाजता आला गाईज. पण बघू शकता गाईज बाटलीवर आहे सकाळपासून. जेवलास ना? आपल्याला जेवायला सोय आहे ना आज? हा नाही तुझ्या काकाच मामाच आहे ना इकडं. दर्या मी येतात माझे गावात जाऊन येतात लेकरांना दिसून येतात गाव सजून सारा मी येतात शेंदुराना रंगून येतात माझं मामान जेवून येतात नाद घंटीचा ऐकून येतात पालखी जेवून येतात देवा दर्या मी येतात. माहिती देशील का इथली? मला नाही पहिल्यांदा आलं. काही नको ते कुठं आलं तुम्ही? हा गजेंद्रबाद. तर कसा अनुभव कसा आहे तुमचा? फर्स्ट टाइम आहे तुम्ही? हा तर काही फटाक्यांच्या आतिषबाजी चालू झालेली आहे. आता कोणाची सांगता येत नाही.
बारावी चालू काही जागा नाही भेटत फिरता गेल्या वर्षी कुठून घेतलेलं बार तेच नाही समजलं गाईस बार सोडतात बार वाजवायला गाईस भेटतच नाही कुठं येतं की राष्ट्रीय पोरं घेतलेलं आता जागाच नाही भेटत सगळे गल्ले गल्ले आहेत सगळं समजत नाही कुठून बार घ्यायचं गाईस बघा सगळे बार लावतात ते बार सुटल्या सुटते समजत अरे नारला तुझ्या कुठं बघा शिक्का कसला भरलाय हो हिरो आला आता हिरो
गाईस लोकांच्या गावाला पाणी म्हणते गाईस. लाव बाहेर लाव.